नागपुर के सिरसपेट स्थित ईएसआई अस्पताल की बदहाली सुविधाओं का मुद्दा विधानसभा में गूंजा। पश्चिम नागपुर के विधायक विकास ठाकरे ने लाखों कामगारों की परेशानियां उठाई। मंत्री ने मामले की जांच कर जल्द सुविधाओं में सुधार का आश्वासन दिया है। येथील राज्य कामगार विमा रुग्णालय येथे संपूर्ण विदर्भातून पेशंट येतात। तिसऱ्या नंबरचा प्रश्न इथे विचारला आहे। 22 लाखावरून अधिक विमाधारक कामगार व त्यांचे कुटुंबीय तिथे आरोग्य सेवा घेते आणि तिथे गैरसोय असल्याचं या प्रश्नात म्हटलं आहे, परंतु उत्तर आलेलं आहे की हे खरं नाही। मला वाटते की हे खरं नाही, याच्या मागचं लॉजिक काय आहे? कारण की त्या ठिकाणची आपण पाहणी केली काय सरकारने? त्या ठिकाणी आज पिण्याच्या पाण्यापासून औषधीपासून तर तिथलं वातावरण म्हणजे कर्मचाऱ्यांची वागणूक पेशंटशी या सगळ्याच त्रुटी आहे आणि परंतु शासनाने उत्तर दिलं की हे खरं नाही। तर मला वाटतं की या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी शासन या प्रश्नावर मला वाटते तिथे काही कमिटी बसून निरीक्षण करेल का? कारण की तिथे आपण पाहणी केली तरच आपल्याला माहित होईल की गैरसोय आहे नाही। आम्ही नागपुरातले लोक आहोत, आम्हाला त्या भागाची परिस्थिती माहिती आहे, अनेक आमदार सुद्धा आहे, परंतु सपशेल उत्तर मिळालं की हे खरे नाही। आज रुग्णांची तिथे गैरसोय होत आहे। अनेक रुग्ण विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून येतात, त्यांना तिथे उपचार न मिळतात, तसेच वापस चाललेले आहे। तर आपण राज्य शासन याची कुठेतरी कशामार्फत चौकशी कराल आणि त्या रुग्णांची सेवा हे होईपर्यंत तात्पुरती तरी व्यवस्थित कराल का? हा माझा प्रश्न आहे।